तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण आलो आहोत पकुड येथील बेलेश्वर मंदिर. हे धाराशिव जिल्ह्यात असून म्हणजे पूर्वीचे उस्मानाबाद येथील भूम तालुक्यात असून प्रपंती शैलीतील एक प्राचीन मंदिर आहे. तर आपण इकडे जाऊ. तर सध्या आपण कमानी पशार कमान बघून घेऊ. हां, तर ठिकाणाचं लोकेशन पाहिजे असेल तर भूमपासून अवघ्या 35 किलोमीटर अंतरावर आहे. तर धाराशिवपासून 90 किलोमीटर अंतरावर आहे. तर चला तुम्हाला मी मंदिर दाखवतो. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता आता इथे सध्या मंदिरात आलेलं आहे आपण. तर या हेमाडपंथी मंदिराची स्थापना म्हणजे या मंदिराचे काम पूर्ण झाल्याची नोंद आहे. ते 1753 मध्ये काम पूर्ण झालेलं आहे मंदिराचं. मराठा संस्थानाचे जे राजे होते सुलतानराव लिंबाळकर यांनी जे काशीहून येताना त्यांनी 7 ते शिवलिंग आणले. त्यापैकी ते त्या 7 पैकी एका शिवलिंगाची स्थापना केलेली आहे. तर आपण ते शिवलिंग पाहायला जाऊ. तर चला आपण जाऊ. तर हे मेन प्रवेशद्वार आहे. तर इथून आपण खाली गेलं, पायरी मार्गाने खाली गेलं जाऊन तर तिथे आपल्याला ती समाध्या मिळतील. त्यातील चला तुम्हाला त्या समाधी दाखवतो. तरी उद्या बाजूला आहे तिथे 3 समाध्या आढळतील. त्यातली 2 ह्या सती समाध्या तुळशी वृंदावनाच्या पदार्थ पुढे पाहू शकतो तुम्ही. दुसरी आणि तिसरी जी पलीकडे आहे ती तुम्हाला दिसत नसेल आता सध्या. तर चला आपण मेन मंदिरात जाऊ. तर तुम्ही पाहू शकता हे वातावरण कसं एकदम. आणि हे इकडे बघा हे नगरखाना. तर चला आता आपण देवाचं दर्शन घेऊ. आणि तिथले मेन म्हणजे शिवलिंगाची खासियत अशी की याच्यावर बेलाचे पत्र छापलेलं गेलेले म्हणजे कोरलेलं आहे. तर ते तुम्हाला दाखवतो. तर चला मंदिरात प्रवेश करण्याच्या अगोदर आपल्याला नंदीच्या दर्शनामध्ये तर ते पाहू शकता बघा हे शिवपिंड आहे. तर चला तुम्हाला मी आतमध्ये जाऊन दाखवतो. तर तिथे अशा प्रकारे इकडे एक मंदिर आहे देवाचं, ते तुम्ही पाहू शकता. हे आहे गुरुदेव दत्ताचं मंदिर. याचा एक संदर्भ तुकाराम महाराजाचा आहे, ते मी तुम्हाला सांगणार आहे थोड्या वेळ. याची एक दंतकथा आहे. तर आतमध्ये पाहू शकता तुम्ही मंदिर. तर पलीकडे एक देवीचे मंदिर आहे, ते पण तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही रेणुका देवीचं मंदिर आहे. तरी सध्या कुलूप लागल्यामुळे आपल्याला काय म्हणजे दाखवता येत नाही. तर आता इथून पुढे आपण पलीकडं जे तुकाराम महाराजांनी तपश्चर्या केलेलं जे ठिकाण होतं ते आपण तिथे तुम्हाला दाखवतो. चला. तर मित्रांनो हे पाहू शकता तुम्ही तुकाराम महाराजांनी तपश्चर्या केलेलं मंदिर म्हणजे हे ठिकाण आहे. तर असं म्हणलं जातं की ह्यातून जर आपण म्हणजे तुकाराम महाराज खर्ड्याच्या किल्ल्यावर ये जा करत होते. ते 8 किलोमीटरचं भर असं लांब आहे अशी व्याख्या आहे इथे.
तर तुम्ही बघू शकता आतमध्ये. तर मित्रांनो इथं आणखी एक मंदिर आहे, विठ्ठल रखुमाईचे मंदिर आहे. तर तुम्हाला विठ्ठल रखुमाईचं मंदिर दाखवतो. तर या तर हे पाहू शकता तुम्ही, विठ्ठल रखुमाईचे मंदिर आहे इथे. आणि याच्या समोरच तुकाराम महाराजा समाधी स्थळ आहे. येथे तुम्ही पाहू शकता. तर याच्या बाजूलाच एक पुरातन अशी बारव आहे, ती बारव मी तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही ही बारव. आणि या बारवात कासव बी आहे, आणि तुम्हाला दिसते का नाही सध्या, दिसलं तुम्हाला दाखवतो. तर ते पाहू शकता तुम्ही कासव पायपाच्या बाजूला आहे. ते तुम्ही ते कासव पाहिलेच असेल. ही खूप पुरातन अशी बारव आहे, जो 17व्या शतकातील बारव आहे. तर मित्रांनो तुम्ही चिंचाचं झाड पाहताय का, ते एक दैवी चिंचेचं झाड आहे असं म्हटलं जातं. ज्यावेळेस 1688 साली तुकाराम स्वामी महाराजांनी तपश्चर्या केली, त्यावेळेस श्री गुरुदत्त यांनी प्रसन्न होऊन त्या चिंचाच्या झाडाच्या ठिकाणी एक काठी रोवली. त्या काठीचे रूपांतर या चिंचाच्या झाडात झालेलं आहे. आणि यात 2 फाट्या फुटल्या. त्या फाटीपैकी जर असं दैव चमत्कार म्हटलं जातं हितला की एका फाटीच्या चिंचाचा जर तुम्ही पाला खाल्ला तर तो गोड लागतो, आणि दुसऱ्याचा जो तो आंबट लागतो. तर ते तुम्ही चिंचाचं झाड पाहू शकता. खूप जुनं असं चिंचाचं झाड आहे, ते आता काही कारणास्तव तोडण्यात आलेलं आहे. तर वाटलं तर तुम्हाला मी त्या चिंचाच्या झाडाच्या खोडापासून येऊन दाखवतो. हे किती पूर्वीचं झाड आहे. तुम्ही पाहू शकता. तर चला आपण आता वर जाऊ. आणि वर बी एक असे म्हणजे श्री सच्चिदानंद स्वामी महाराजांनी एक समाधी घेतलेली आहे, ते एक मंदिर आहे, ते तुम्हाला ते दाखवतो. तर पाहू शकता मित्रांनो, ही नगरखाना आहे. तर याच्यात आपण जाऊन वरचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला. अख्ख्या मंदिराचा व्ह्यू दिसतो इथून. सच्चिदानंद स्वामी महाराजाचा बी दिसतो, आणि या खालच्या मंदिराचा बी तुम्हाला व्ह्यू दिसतो. तर चला आपण जाऊ. तर चला आपण पाहू शकता तुम्ही सुंदर असा व्ह्यू इकडे पलीकडे. तर पाहू शकता किती वारसदार आहेत याला, किती नाव टाकलेली इथं. प्रत्येकाच्या मालमत्तेच्या असण्याच्या म्हणजे प्रत्येकजण आपापली मालमत्ता असण्यासारखे इथं नाव टाकलं जातं. त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगणार. आणि हे वरच्या सच्चिदानंद स्वामी महाराजांच्या समाधीच्या असते मंदिरात ठेवू पाहू शकता इथं.
तर या बेलेश्वर मंदिराच्या संस्थानाविषयी तुम्हाला जर जास्त माहिती पाहिजे असेल तर मी माझ्या कॅप्शनमध्ये माहिती टाकलेली आहे, ते तुम्ही वाचून घेऊ शकता किंवा जास्त माहिती घेऊ शकता आणि या क्षेत्राला भेट देऊ शकता. चला बाय.